आपलं जे काही बोलणं झालं ते प्लीज कोणासमोर तू. अरे नाही आनंद, मी कशाला कोणाला सांगायचं. ठीक आहे ठीक आहे, जास्त बोल. इट्स ओके, जस्ट आनंद भाऊजी, एक सांगायचं होतं. आता शेतकरी संघटनावाल्यांशी माझं बोलणं झालं. 30 तारीख ठरते बरं का. त्या दिवशी आपण आपल्याकडे जमा झालेली 35 करोडची रक्कम सगळ्या शेतकऱ्यांना सुपूर्द करतोय. वा वहिनी, खरंच फारच छान बातमी. नाही म्हणजे आपल्यावर पण जबाबदारी वाढली आणि आपल्याला प्रोत्साहन पण मिळालं की आपण असं नव्या नव्या योजना तयार करू शकतो. बरोबर आहे. आणि 35 करोड ही काही रक्कम छोटी नाही. या रकमेचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. खरी इतकंच सांगायचं होतं. आलेस हा? हो. नाही 35 करोड आपण ऑलरेडी एवढं शॉपिंग केलं आणि अजून आपल्याकडे किती पैसे उरलेत यार. हे बघ हे बघ हे बघ. म्हणजे मी आज परत शॉपिंग करू शकते. आय लव्ह यू. तू बचाय सगळं तुझ्यासाठी तर करतो मी. काय आलं? काय विचार करत होतास? ते पैशांचं सांगितलं ना राधिका मॅडमने. आनंद, एक सांगू का? काय? नाही म्हणजे बघा, मला असं वाटतं की राधिका मॅडमने हे शेतकरी संघटनांसाठीचं हे जे काही यश आहे ते सौमित्र बरोबर सुद्धा शेअर करायला हवं. म्हणजे सौमित्रला सुद्धा याचं क्रेडिट मिळायला हवं. असं तुला वाटतं? हो. का? अरे का म्हणजे काय आनंद, तूच विचार कर ना. तुम्ही सगळे बरोबर होता पण तरी सुद्धा सौमित्रने आतापर्यंत नेहमीच राधिका मॅडमला साथ दिली आहे ना. आणि तेही त्याचं काम, त्याची कंपनी सगळं सांभाळून. आणि ऑनेस्टली मधल्या काळामध्ये गोष्टी कशा घडत होत्या तुला माहितीच आहे. त्या काळामध्ये सौमित्र भक्कमपणे राधिका मॅडमच्या पाठीशी उभा होता. तो त्याला क्रेडिट मिळायला नको का? तू खरं वागतोयस की खोटं ते कळतच नाही. अरे आनंद, आता काय खोटं वागायचं राहिलंय? जे वागायचंय ते झालंय की वागून आता माझं. आता जरा तरी विश्वास तू म्हणजे ऍक्च्युली असो, पण माझं तुझ्यावर विश्वास बसणारच नाही. बरं ठीक आहे, तुझा विश्वास नाहीये ना. मला जेन्युइनली जे वाटते ते मी. बरं ठीक आहे, तू नको सांगूस. मी बोलतो राधिका मॅडमशी, चालेल? मत विश्वास बसेल. जे बरोबर आहे ते बरोबर आहे ना. मी आलो, बोलून आलो. आत येऊ का? या. काय नाही, एक सजेस्ट करायचं होतं. मला असं वाटतं की हे शेतकरी संघटनांचं जे काही यश आपल्याला मिळालंय त्याचं क्रेडिट आपण सौमित्र बरोबरही शेअर करायला हवं. म्हणजे त्याला क्रेडिट द्यायला हवं. बर, बघू, विचार करते. थँक्यू. सौमित्र, काय झालंय? तू म्हणालास तुला काहीतरी बोलायचंय म्हणून इथे आलास, आता काही बोलतच नाहीयेस. हो, म्हणजे मला कळत नाहीये कसं बोलू. राधिकाने माझ्याशी अचानक बोलणंच बंद केलंय. म्हणजे मला कळतंय ती मुद्दाम टाळते मला, किंवा माझ्याशी नेहमीसारखं वागत नाहीये, नेहमीसारखं बोलत नाहीये. आणि मला काही कळतच नाही हे अचानक तिने काय सुरू केलं. नाही, काहीतरी झालं असेल वहिनींना, त्याशिवाय त्या अशा वागणार नाही. तेच सुबोध, मला कळतंय ती मुद्दाम ठरवून असं वागते, पण त्यामागचं कारणच नाही कळतंय. सॉरी, मी डायरेक्टली तुमच्या दोघांकडे येऊन बोलतोय हे, पण माझ्याकडे खरंच दुसरा काही ऑप्शन नव्हता. मला काही सुचलं नाही म्हणून मी आलो. आणि रेवती, मला असं वाटतं की तुला तरी माहिती असेल खरं कारण काय आहे त्यामागचं. मला माहितीये. काय? तुला माहितीये वहिनी असं का वागतायत ते? हो, माहितीये. त्या दिवशी मी आणि राधिका मॉर्निंग वॉकला गेलो होतो नेहमीसारख्या. सोसायटीतल्या बायका आल्या आणि त्यांनी तुझं नाव घेऊन राधिकावर वाटेल ते आरोप केले. काय? हो, आणि ऑब्व्हियसली तिला हे सगळं सहन नाही झालं. त्या बायकांनी तुमच्या मैत्रीची तुलना गुरु आणि शनायाच्या नात्याबरोबर केली. नवरा आधीच बिघडलेला आहे, आता ही सुद्धा भरकटली, असं काहीतरी बोलून हे सगळं सहन नाही झालं तिला. म्हणजे हे कारण आहे राधा टाळते मला?
अरे पण त्या बायकांना तरी कशाला इतकं महत्व द्यायचं? त्यांना काय येतं इतरांबद्दल गॉसिप करण्याशिवाय? नाहीच येत. पण राधिका आणि सौमित्रमध्ये मैत्री पलीकडचं काहीतरी नातं तयार होतंय हे तर दिसतंय ना सगळ्यांना. रेवती, आता तू सुद्धा असं बोलायला लागलीस. मी नाही, लोक तसा अर्थ काढतात. हे बघ, त्या बायकांनी तिला टोमणे मारले, त्याचं तिला गिल्ट आलं. हे बघ सौमित्र, कदाचित राधिकाच्या मनात फक्त मैत्री असेल, त्या पलीकडे तिने विचार केला नसेल. पण बायकांच्या बोलण्यामुळे तिचा गैरसमज झाला. कळतंय मला, पण त्या कारणामुळे ती मला तोडून टाकणार आहे का? ह्याला काहीच अर्थ नाहीये ना. मी बोलते तिच्याशी. हो, पण मला वाटलंच काहीतरी झालं असणार, म्हणजे कुणीतरी तिला काहीतरी बोललं असणार आमच्यावरून, आणि ते तिला सहन नाही होते. ऑब्व्हियसली ना, नाहीच होणार. आणि आमच्याबद्दल अजून काही वाढू नयेत गैरसमज, किंवा अजून कोणी काही बोलू नये म्हणून ती मला दूर लोटते, टाळते मला. म्हणजे हेच कारण आहे. नाही सौमित्र, तू जरा शांत हो. आम्ही बोलतो वहिनीशी. रादर रेवती बोलेल वहिनींशी लवकरात लवकर. खरंच बोलेन मी तिच्याशी. नाही, नको रेवती, नको बोलूस तिच्याशी. नाही खरं, म्हणजे मी तुमच्याकडे आलो हे बोलायला, हे सुद्धा सांगू नकोस. मला फक्त कारण हवं होतं की ती माझ्याशी असं का वागते. पण नको बोलूस तिच्याशी, कारण म्हणजे तिला जेव्हा वाटेल ना बोलावंसं माझ्याशी, तिला जेव्हा वाटेल की हे आपण नीट वागावं, तेव्हाच तिला बोलू दे. कुठलीही जोर जबरदस्ती करून हे रिलेशन तसंच कायम ठेवण्यात मला सुद्धा काही इंटरेस्ट नाही. आणि अरे सौमित्र, नाही जाऊ दे त्यांना. तू आता काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. मला वाटलंच होतं राधिका असं काहीतरी करेल. आपल्याला माहितीये ती कशी येते. नाही, एक मात्र आहे, राधिका वहिनी अजूनही सौमित्राच्या वागण्याला मैत्रीच मानतात. त्यांना खरं काय ते सांगायला हवं. मला बोलावं लागेल तिच्याशी. नाही, लगेच बोलू नकोस तू. अजून किती थांबायचं, किती वाट बघायची? हे बघ, एकदम जर त्यांना कळलं ना सौमित्राच्या मनात काय आहे, तर त्या सगळं चुकीचं समजतं. जरी सौमित्र म्हणाला असला ना की राधिकाशी बोलू नकोस, तरी सुद्धा मी तिच्याशी जाऊन बोलणार. अगं पण हे बघ, मी माझ्या पद्धतीने बोले, म्हणजे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड नाही, पण नकळतपणे तिला गोष्टींची जाणीव करून द्यायला हवी. बोलल्याशिवाय काही वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सौमित्रांनी जर तिला आधीच सगळं सांगून टाकलं असतं ना, तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. मला राधिकाशी बोलावंच लागेल. आनंद, ऐक ना. ऐक ना, मला एक आयडिया सुचली. कसली आयडिया? अरे मी राधिका आणि सौमित्र बद्दल विचार करत होतो. अरे बस ना गुरु, इतका विचार नको करूच या सगळ्याचा. अरे का नाही विचार करायचा? का नाही म्हणजे? अजून तुमचं डिवोर्स व्हायचं आहे. अजून सम्याने वहिनींना काही विचारलं नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, राधिका वहिनींच्या मनात काय ना हे कोणाला काहीच माहित नाहीये. मे बी त्यांच्या मनात सम्या फक्त एक मित्र म्हणून असेल, किंवा त्याच्यापेक्षा काही वेगळं आपल्याला काहीच माहित नाही. सो तुझा आयडियाज आता तरी तुझं पुरतं ठेव प्लीज. आणि आनंद, तुला कळत नाहीये? काय कळत नाहीये? मला कळत नाहीये, तू एवढा काय इंटरेस्ट घेतोस या सगळ्यात? अरे का नको इंटरेस्ट घेऊ आनंद? मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. पण एवढी गाई काय? तुमचा डिवोर्स तरी होऊ दे. अरे मग काय झालं, मी शनायावर प्रेम केलंच ना. मग मला असं लिटरली वाटतं की राधिकाला सुद्धा इक्वल राईट्स आहेत. तिलाही पूर्ण अधिकार आहे तिचा साथीदार निवडायचा. आणि मला असं वाटतं की सौमित्रशिवाय चांगला साथीदार तिला नाही मिळू शकत. हो हो हो, ठीक आहे, हे सगळं करूया आपण. हे बघ, आता ना सगळं हे वायर आहे. म्हणजे राधिका वहिनी सम्यासोबत बोलत नाही आहेत, आणि का माहित नाही. बोलत नाही? हो. अरे हे बरोबर नाही रे. मग इतके चांगले मित्र ते, आणि त्यांनी असा अबोला धरायचा म्हणजे? नाही, या अबोल्यानं अर्ध्या गोष्टी फिसकटतात माहिती नाही. हे बघ, मला असं वाटतं की त्यांच्यातल्या या अबोल्याचं ना कारण आपण शोधलं पाहिजे. काय करणार समजून? अरे राधिका वहिनींच्या डोक्यात काय आहे आपल्याला माहित नाही, आणि ते समुद्राला जाणून बुजून टाळत असतील तर काय करायचं असेल आनंद. पण मी तुला एक सांगू का, म्हणजे कारण काही असू दे, म्हणजे ते मला जाणूनही नाही घ्यायचंय, पण त्यांना एकत्र आणण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे, सॉलिड आयडिया. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस ना. अरे नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद. मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे. तुला नाही पटली तर नाही म्हण. हा प्लीज एकदा ऐकून घेशील? ठीक आहे.
रेवती काय ग इथे काय करतेस? चल ना वर. तुझीच वाट बघते, बोलायचंय तुझ्याशी. काय झालं आता? सौमित्र आला होता आज. तू बोलत नाहीयेस त्याच्याशी? का करतेस असं? का नीट वागत नाहीयेस त्याच्याशी? मला या विषयावरती नाही बोलायचंय. मला बोलायचंय. पण मला नाही बोलायचंय रेवती. का? त्या बायका बोलल्या म्हणून? काय चुकीचं बोलल्या ग त्या? हे बघ, मला मान्य आहे की आमची चांगली मैत्री आहे. तो सतत घरी येतो, आम्ही एकत्र असतो, एकमेकांशी चांगलं बोलतो. त्यामुळे कदाचित बायकांना आमचं वागणं खटकत असेल आणि वावगं वाटत असेल तर आम्ही चुकतोय. मग शनायाला जेव्हा तू घरी आणलंस तेव्हा नाही असं वागलीस? तेव्हाही लोकांनी तुला प्रश्न विचारले होते, पण तेव्हा धीराने उभी राहून सगळ्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली होतीस. मग आताच असं का? हे बघ, मी फक्त माझा विचार करत नाहीये या सगळ्या. सौमित्रचाही विचार केलाय म्हणून हे ठरवलंय. काय ठरवलंयस तू? त्यालाही त्याचं आयुष्य आहे म्हणून मी त्याच्यापासून अलिप्त राहायचं ठरवलंय. का त्याने तुला असं काही सांगितलं का की म्हणजे त्याला त्याचं आयुष्य आहे, तुझा त्रास होतोय त्याला, किंवा तुझं बर्डन होतंय? तो असं कधीच बोलणार नाही. मग हे असं का? का वागतेस असं? राधिका, कुणीही नव्हतं ना तेव्हा सौमित्र तुझ्या बाजूने उभा राहिलाय, प्रत्येक वेळेला तुला साथ दिलीये त्याने. मग असं का वागतेस त्याच्याशी? हे बघ, मी जे ठरवलंय ते योग्य आहे आणि वेळ आली ना की बोलेन त्याच्याशी. वेळ निघून गेलीये राधिका. गैरसमज निर्माण झालेत आणि ते तुलाच दूर करावे लागतील. त्या बिचाऱ्याचा विचार कर. त्याला का शिक्षा देतेस तू? त्याच्या मनाचा विचार केलास कधी? मैत्री आहे ना तुमच्यात, मग तुझं हे वागणं चुकीचं नाहीये का? तुझी खरी मैत्रीण आहे ना म्हणून तुला हे सगळं सांगितलं. आता ह्यानंतर काय करायचं हे तुझं तू ठरव. येस सौमित्र बनाट्टी, हो मीच. हा बुके तुमच्यासाठी पाठवला. माझ्यासाठी बुके? ओ हॅलो हॅलो. ओ असं का? माझ्यासाठी कोण पाठवणार आहे बुके इंडियात? कोण आहे? सौमित्र. सौमित्र, आय एम रिअली सॉरी. मला एकदा तुला भेटायचं आहे. उद्या आपण हॉटेलमध्ये भेटूया. राधिका? हो. थँक्स रेवती. राधा, एकदा मला भेट. माझी काय चूक झाली ते सांग. जर मला ती पटली तर मी कायमचा निघून जाईन तुझ्या आयुष्यात. याच्या नंतर तुला कधी कॉन्टॅक्ट करणार नाही. पण मला माझी बाजू सांगण्याची एक संधी तरी दे प्लीज. उद्या हॉटेलमध्ये भेट. जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर त्याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही. चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. राधिका आली बाई. चल चहा मांडते तुझ्यासाठी. चल ये. नाही आई नको, चहा घेऊन आलीये मी. अच्छा आई, हे किती मस्त आहेत ग फुलं. एकदम छान दिसत आहेत. का बाई, वापस सत्कार झाला वाटते. नाही आई, एका क्लायंटनी दिली आहे शुभेच्छा म्हणून. वा वा, एकदम बढिया आहे बा. वाव, रेड रोजेस कोणी दिली? डेफिनेटली हिला ना कोणीतरी स्पेशल व्यक्तीने दिलाय हा बुके. ठीक आहे राधिका, तू नको सांगूस, पण मी करेनच फाइंड आउट. गॅरी,
राधिकाला कोणीतरी रेड आई मला चहा देतेस का? मी आलो फ्रेश होऊन. म्हणते कॅरी, राधिकाला कोणीतरी बुके दिलाय रेड रोज. आनंदी आनंदकडे आनंदी. सम्या, हाँ बोल सम्या. आनंद गुज्जू भाई केम छो? पहली नजर में हो गया है तुमसे प्रेम छे. पहली नजर में हो गया है तुमसे प्रेम छे. केम छो गुज्जू भाई? मी बरं आहे. तुला काय झालं? एवढं वेळ लागलाय का तुला? नाही मला वेळ लागलाय आनंद. मला वेळ लागलाय. मला वेळ लागलाय. मला वेळ लागलाय. अरे सम्या, तू वहिनीला प्रपोज केलंस की काय? नाही ना, प्रपोज नाही केलंय तरी पण मला एवढं वेळ लागलाय. म्हणजे मग प्रपोज केल्यावर मला केवढा वेळ लागेल? नाही केलंस प्रपोज मग? अरे तुला माहिती का काय झालंय? मी असा आपला जनरल आपल्या घरात बसलो होतो, असा ला 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 करत तेवढ्यात दाराची बेल वाजली. दारात एक माणूस होता बुके घेऊन. म्हटलं मला कोण पाठवणार आहे इंडियात बुके म्हणून. मी आपला सहज हातात घेतला. आपला बघायला कोणी बाबा पाठवलाय बुके. बघ तुला माहिती का कोणी पाठवलाय बुके? गुज्जूबाई, मला राधाने बुके पाठवलाय. असे रेड रोजेस, असे व्हाईट पण रोजेस आहेत आणि असं तिने बुके पाठवलाय आणि त्याच्यावर असं लिहिलंय, सौमित्रा आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला तुला भेटायचंय, उद्या आपण भेटूया म्हणून. राधाने. राधा माय लव्ह, माय हार्ट, माय गुजूबाई, आता ना मी काय करणार आहे माहितीये का? मी आता ठरवलंय. म्हणजे तो क्षण आलाय ज्याची मी आतुरतेने वाट बघत होतो. सो मी आता ती अंगठी घेणार. अंगठी? अरे इतके दिवस ती अंगठी घेऊन फिरत होतो, आता ते कुठे ठेवली मला आठवत नाही. आता ती अंगठी शोधणार मी. अशी अंगठी ठेवणार, अशी समोर ठेवणार आणि राधा ही बघ, ही राधा. हा हे बघ, राधाच्या असं डोळ्यात डोळे असे घालून बघणार आणि म्हणणार राधा हे खूप कोरडं होतं, हे खूप कोरडं होतं. मी कसं करेन माहितीये का? अंगठी, राधा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, लग्न करशील माझ्याशी? ए गुज्जूबाई, अरे ऐकतोस ना तू? अहो मी ऐकतोय, बोल ना. अरे मग रिॲक्ट हो ना यार काहीतरी. मी इथे आनंदाने बोंबलतोय आणि तू असं रिॲक्ट पण नाही होतेस यार. मला काहीतरी वेगळं वाटतंय. नक्कीच हा बुके राधिका वहिनीने नाही, गुरुने पाठवला असणार. अरे यार गुरु, तू खूप घाई करतोयस यार. मला काळजी वाटते. या सगळ्याचा अतिरेक व्हायला नको. गुरुच्या अशा वागण्याने दोन मन जुळण्याऐवजी असं होऊन चालणार नाही. अरे गुज्जूबाई, आनंद, अरे काय बोल ना काहीतरी. हा बोल, ऐकतोय. कसले विचारतेस तू? नाही मी ना सम्या, ते तो जो बुके आहे ना. हा बुके. तुझा विश्वास नाही बसत आहे माझ्यावर? हा तुझा विश्वास नाही? अरे खरंच राधा, तुला फोटो पाठवतो थांब. त्याच्यावर लिहिलेलं आहे राधिका असं. राधानेच मला बुके पाठवला. मी तुला फोटो पाठवतो. काय यार तू? अरे यार उद्या मी प्रपोज करणार आहे आनंद. विश मी लक, विश मी लक. हो, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आणि ऐक बघ, जेनीला तू नको सांगू, मी फोन करून सांगणार आहे. ओके ओके ओके, माय प्लेजर. थँक्यू. गुड नाईट. काय झालं? अरे गुड फॉर नथिंगला बुके कोणी दिला? अहो तिने दिलं असेल ना कोणीतरी. काय यार गॅरी, मला कोणीच काही देत नाहीये. तू किती वर्षांपूर्वी मला काहीतरी गिफ्ट दिलं होतं, आठव बरं. शनाया असं काय करतेस? तुला मोबाईल दिला ना? हा मोबाईल दिला, पण मोबाईल दिला कारण माझा मोबाईल फुटला होता, डॅमेज झाला होता. फुटला नाही, तू फोडलास तो ऑलमोस्ट. व्हॉट एव्हर इट इज, मोबाईलचा काही संबंध नाही गॅरी. इफ यू रिमेंबर, तू मला डिनर डेट्स वर घेऊन जातास, सरप्राइजेस द्यायचास, मला सतत चॉकलेट्स द्यायचास, फ्लावर बुके द्यायचास. मला आता तू काहीच देत नाहीयेस यार. शनाया ऐक ना, तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते? त्याला फुगा मिळाला, मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी, त्याच्यात तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके, मला का नाही देत तू काही? शनाया तिला ती काय जे काही 50 कामं करते ना, समाजसेवा, ते शेतकऱ्यांसाठी, त्यांच्यापैकी कोणीतरी पाठवलं असेल. तर तू नको त्याचं डोक्यात घेऊ ना, सोड ना तू. तिला पाठवलं असेल, मला पण तू दे ना. मला खूप एम्प्टी वाटतंय. अगं बच्चा, असं होतंय तुला? पण दोन वर मी आहे ना तुझ्या बरोबर. ती तर एकटीच आहे ना. तू कसं आहेस रे माझ्या बरोबर? एकटी इथे आपण किती दिवस राहायचंय अजून? तू जातोस कामाला निघून, मी दिवसभर इथे एकटी असते. बरं घरी आल्यानंतरही माझ्याशी तू बोलत नाही. हो तू शांत. तर बुके पण नाही देऊ शकत. अख्या बच्चा, ऐकशील का तू? स्वतःच बोलतेस सगळं. हे बघ, मी आहे तुझ्या बरोबर, ती तर एकटीच आहे ना. आणि हे बघ, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, हो की नाही? आपलं ठरलंय ना, बस थोडे दिवस, मग आपण फ्री
ओके पण तिला बुके कोणी दिला असेल रे? परत ती हे बघ मी ते शोधतो. तू आधी इथून बाहेर जा. कोणाला संशय याच्यात आधी इथून बाहेर जा. ओके मी मला कळलं की सांगतो. हा ओके बाय.